नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जे काही पदभरती निघालेली आहेत, तर त्याच्या संबंधित जे काही परीक्षा होणार आहेत, ती परीक्षा आणि त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहेत, त्या परीक्षेची मध्ये जे काही निवड होणार आहेत, ते निवड कशी होणार आहेत, याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जे काही परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये 3 पदासाठी जे आहेत ते पदभरती निघालेली आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या लिपिक या पदासाठी आहेत. त्यानंतर शिपाई या पदासाठी सुद्धा चांगल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी एकूण 10 जागा आहेत. तर यापैकी बघा, यामध्ये आपल्याला 70% जी जागा आहेत त्या 70% जागा ह्या लातूर जिल्ह्यामधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राखीव आहेत, म्हणजेच जे काही लातूर जिल्ह्याचे रहिवासी असतील त्यांच्यासाठी. आणि 30% जागेवर विद्यार्थी मित्रांनो ते इतर जिल्ह्यातील विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. तर लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहेत, त्याच्यामुळे ह्या संधीचा अवश्य लाभ घ्या. ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म अवश्य भरा. आणि आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसंबंधित जे काही सिलेबस आहे त्या सिलेबस संबंधित जे काही महत्त्वाचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याची आपण क्लासेस जे आहेत ते लवकरच सुरू करणार आहोत. तर त्याच्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर बघा, आपण संपूर्ण सिलेबस बघूया आणि निवड प्रोसेस कशी असणार आहे तर ते बघूया. तर बघा, सर्वप्रथम तुमची जे आहेत सर्व जे काही 3ही पद आहेत त्या 3ही पदासाठी तुमची सर्वप्रथम 90 गुणाची एक लेखी परीक्षा होणार आहेत. त्यानंतर त्या लेखी परीक्षेनंतर तुम्ही जे विद्यार्थी परीक्षेला बसाल त्यांच्या एकाच 3 म्हणजे जेवढ्या जागा असतील त्याच्या जागेच्या 3 पट, म्हणजे एका जागेसाठी 3 विद्यार्थी जे आहेत ते मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहेत, ज्यामध्ये तुमची जे आहेत एकूण 10 मार्काचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते मुलाखत होणार आहेत. ज्यापैकी बघा, तुमची लिपिक या पदासाठी विशेषतः जे 10 गुण आहेत ते जे आहेत त्यापैकी 5 गुण जे आहेत, 5 गुण हे शैक्षणिक अर्हतेसाठी जे आहेत ते राखून ठेवलेले आहेत. बघा, 10 पैकी जे आहेत 5 गुण जे आहेत ते शैक्षणिक जे काही तुमच्या अर्हता आहे, म्हणजे शैक्षणिक जे काही तुमचे काही क्वालिफिकेशन आहेत, जे काही तुमच्या क्वालिफिकेशनशी संबंधित, आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल कामाचा किंवा विशेष तुमच्याकडे डिग्री असेल तर त्याला ते तिथं मार्क देणार आहेत. ते सुद्धा आपण समोर बघूयात. आणि 5 मार्काची ही ॲक्च्युअलमध्ये मुलाखत जी आहे ती असणार आहेत लिपिक पदासाठी फक्त. आणि वाहन चालक व शिपाई या पदासाठी संपूर्ण 10 मार्काची मुलाखत असणार आहेत. त्यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशनसाठी तुमच्या 5 मार्क देण्यात आले नाही, फक्त आणि फक्त तिथं डायरेक्ट तुमची 10 मार्काची मुख्य मुलाखत असणार आहेत. फक्त लिपिक या पदासाठीच तुमचं जे आहेत ते मार्काचं जे आहेत ते काय तर विभागण्यात आले आहेत, ज्यामध्ये 5-5 मार्क देण्यात आले आहेत, ज्यामध्ये 5 मार्क तुमच्या शैक्षणिक अर्हतेसाठी आणि 5 मार्क तुमच्या मुलाखतीसाठी. तर बघा, शैक्षणिक अर्हता बघा कशी, तर बघा तुमच्याकडे MCOM, MBA किंवा जे की बँकिंग किंवा फायनान्समधील MBA किंवा MCOM असतील, किंवा ME असतील कम्प्युटरमध्ये, किंवा IT सेक्टरमध्ये, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये तुमची डिग्री झाली असेल, किंवा LLB असेल, किंवा ALM, किंवा किमान 60% गुण मिळून जर उत्तीर्ण असेल तर तुम्हाला 1 गुण अतिरिक्त मिळेल, जे की 5 गुण जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले आहेत शैक्षणिक अर्हतेसाठी विशेषसाठी. ते जर तुम्हाला यापैकी कोणती डिग्री तुमच्याकडे असतील तर तुम्हाला 1 मार्क जो आहे तो मिळून जाईल. त्यानंतर तुमच्याकडे जर डिप्लोमा इन टॅक्सेशन असेल, किंवा CIIB किंवा JIIB असेल तुमच्याकडे, तर तिथे तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. जर तुमच्याकडे GDCNA किंवा HDCM हा डिप्लोमा असेल तुमच्याकडे तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. याची एक अर्थ आहे की तुम्हाला ती परीक्षा पहिल्या प्रयत्नातच पास करावी लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी कॉमर्सचे असतील त्यांना माहीत आहेत की GDCNA ची परीक्षा काय असते. तर जर ते विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात
जर GDCNA परीक्षा पास झाली असतील तर त्यांना 1 मार्क मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त 2 मार्क जे आहेत ते एक्सपिरियन्सवर म्हणजेच अनुभवावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला त्यानंतर बघा तुमच्याकडे बँकेतील कामकाजाचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असतील तर तिथे तुम्हाला एकूण 2 मार्क मिळेल. तर बघा इथे पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था किंवा फायनान्स कंपन्या ज्या असतील तिथला जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही. इथे स्पेशली मेन्शन करण्यात आलेलं आहेत. परंतु जर तुमच्याकडे जसं की काही बँका असतात, जसं विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्याकडे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात, त्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जरी एक्सपिरियन्स असेल तर तो तुमचा कन्सिडर होईल. परंतु ज्या काही ग्रामीण पतसंस्था असतात छोट्या लेवलवर, ज्याच्या शाखा खूप कमी असतात, 1 किंवा 2च शाखा असतात, अशा बँका किंवा पतसंस्थेच्या दर्जाच्या ज्या बँका असतात त्या किंवा ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत जसं की बजाज फायनान्स झालं किंवा उत्कर्ष फायनान्स आहे, इथचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही, तो ग्राह्य असणार नाही. फक्त आणि फक्त तुमच्याकडे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी असेल किंवा बँका जे असतील त्यांचा जर एक्सपिरियन्स असेल तर तो तुमचा पकडला जाईल. आणि तो मिनिमम तुमचा लिपिक या पदासाठी असला पाहिजे. मिनिमम लिपिक जरी पदाचा जर असेल तरच कन्सिडर होईल. जर तुमच्याकडे तुम्ही शिपाई पदावर काम केलं असेल तर तो एक्सपिरियन्सचे विद्यार्थी मित्रांनो तो कन्सिडर होणार नाही. किंवा एखाद्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये किंवा बँकेमध्ये जर तुम्ही दैनिक एजंट बनून जर काम केलं असेल तर त्याचाही एक्सपिरियन्स तुमचा कन्सिडर होणार नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचे 5 मार्क जे आहेत ते डिवाईड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा तुमची परीक्षा कशी होणार आहे त्याची आपण आता माहिती घेऊया. तर 5 मार्काची जे विद्यार्थी मित्रांनो तुमची मुख्य मुलाखत असणार आहेत. हे जे 5 मार्क आहे शैक्षणिक अर्हतेचे हे सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही. ज्यांच्याकडे ते स्पेशल क्वालिफिकेशन असतील किंवा एक्सपिरियन्स असतील त्यांनाच मिळेल. परंतु उरलेले जे 5 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो हे 5 मार्क तुमच्या हातात असतील, जे की तुम्हाला मुलाखतीमध्ये घ्यावे लागतील. जर तुमची मुलाखत चांगली गेली तर तुम्हाला 5 पैकी 5ही गुण मिळतील. तर आता तुमची परीक्षा असणार आहेत बघा क्लर्कसाठी जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही परीक्षेचं जे पॅटर्न असणार आहेत ते कसं असणार आहेत. तर बघा याच्यामध्ये एकूण 6 विषय जे विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये पहिला विषय आहे ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर, रूरल ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर. तर बघा याच्यावर तुमचे एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघा तर याच्यामध्ये तुमचं जे काही शेती संबंधित जे काही कर्ज असते विद्यार्थी मित्रांनो त्या शेती संबंधित कर्ज व्यवस्था जी असती किंवा जे काही शेती क्षेत्र असते अर्थव्यवस्थेतील किंवा जे काही ग्रामीण विकास असते, ग्रामीण विकास जे की शेतीपूरक जे काही व्यवसाय आहेत त्या संबंधित विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहेत ते प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर, रूरल ॲग्रिकल्चर स्ट्रक्चरवर. त्यानंतर दुसरा विषय आहे बँकिंग अँड कोऑपरेशन म्हणजेच बँकिंग आणि सहकार या विषयावर आधारित तुमची एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर GK, करंट अफेअर आणि इंग्लिश. तर बघा येथे तुमचं जनरल नॉलेज, चालू घडामोडी आणि इंग्लिश या विषयावर तुमची एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघा या 15 प्रश्नापैकी 5 प्रश्न हे GKचे, 5 प्रश्न हे करंट अफेअरचे आणि 5 प्रश्न हे इंग्लिश या विषयाचे असणार आहेत. तर असे एकूण 15 प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार, ज्यामध्ये GKमध्ये तुमचे जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि विज्ञान या विषयावर आधारित असतील. चालू घडामोडी तर विषय 5 मार्काचे विचारले जाणार आहेत आणि इंग्लिश या विषयावर तुमचे एकूण 5 मार्काचे जे आहेत ते प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर मॅथ म्हणजेच तुमच्या गणित या विषयावर तुमचे विद्यार्थी मित्रांनो एकूण 20 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत 20 मार्काची. त्यानंतर कम्प्युटरच्या संबंधित तुमचे एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत बेसिक कम्प्युटरवर. आणि रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्तेवर आधारित तुमचे एकूण 10 प्रश्न असतील. अशा प्रकारे तुमची एकूण 90 मार्काची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती परीक्षा होणार आहेत. आणि ही परीक्षा कशी होणार याचं स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथे दिलेलं आहेत. बघा इथे क्लरिकलसाठी तुमची जी काही परीक्षा होणार आहेत हे बघा नोटिफिकेशनमध्येच दिलं आहेत की तुमचं जे काही ग्रुप टायमर असेल, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D अशा प्रकारे, ज्यामध्ये तुमचे पहिल्या 2 ग्रुपमध्ये एकूण 23 प्रश्न असतील आणि नंतरच्या 2 ग्रुपमध्ये 22. याच्यामध्ये बघा ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर, रूरल ॲग्रिकल्चर फायनान्समध्ये बघा
तुमच्या पहिल्या ग्रुपमध्ये 4, दुसऱ्या ग्रुपमध्ये 4, तिसऱ्या ग्रुपमध्ये 4 आणि शेवटच्या ग्रुपमध्ये तुमचे 3, अशा प्रकारे तुमचे जे आहेत ते परीक्षेत प्रश्न विचारले जाणार. बँकिंग अँड कोऑपरेशनमध्ये बघा, इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये किती किती प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या संपूर्ण जे काही विद्यार्थी मित्रांनो जे काही विषय आहेत, जसं की आपला ॲग्री फायनान्स, बँकिंग अँड कोऑपरेशन, जी के, करंट अफेअर, कॉम्प्युटर, ICT, हे जे काही एकूण 60 मार्काचे जे काही परीक्षेत जे काही तुमचे परीक्षेत प्रश्न विचारले जाणारे विद्यार्थी मित्रांनो, याची विशेष तयारी आपल्या चॅनलवर करून घेतली जाणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब कराल. त्यानंतर बघा, आपण पियून आणि ड्रायव्हर या पदासाठी जी परीक्षा होणार आहेत त्याची माहिती घेऊयात. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश या विषयावर आधारित 10 प्रश्न विचारले जाणार, मराठी या विषयावर आधारित एकूण 10 प्रश्न विचारले जाणार, लातूर डिस्ट्रिक्ट म्हणजे लातूर जिल्ह्याबाबत जिल्ह्याची जी काही माहिती असते म्हणजेच जिल्हा विशेष माहिती, तर जिल्हा विशेष माहितीवर म्हणजे लातूर जिल्हा विशेषवर तुमचे एकूण 20 प्रश्न असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 20 प्रश्न जे आहेत ते फक्त आणि फक्त जिल्ह्यावर आधारितच असणार आहेत. म्हणजेच इथे प्रश्नांची संख्या वाढली आहेत, म्हणजे प्रश्नांची संख्या वाढली म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल अभ्यास जे आहेत ते आपल्याला जिल्ह्याबद्दल करावा लागणार आहेत. तर इथे एकूण 20 प्रश्न जे आहेत ते तुमच्या हातात असतील. आणि त्यानंतर बघा, मॅथ या विषयावर म्हणजेच गणित या विषयावर तुमचे एकूण 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि बँकिंग आणि सहकार विषयावर तुमचे फक्त आणि फक्त 10 मार्क विचारले जाणार, 10 प्रश्न. आणि रिझनिंग या विषयावर एकूण 20 प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पियून आणि ड्रायव्हर या पदासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह म्हणजेच बँकिंग व सहकार या विषयावर तुमचे फक्त आणि फक्त 10 प्रश्न विचारले जाणार, जे की तुमचे याच्यामध्ये GK किंवा करंट अफेअर विचारले जाणार नाही. आणि लातूर जिल्हा डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन म्हणजेच लातूर जिल्ह्याबद्दल माहितीबद्दल तुमचे जे आहे तिथं परीक्षेतून प्रश्न विचारले जाणार आहेत. इतर जे प्रश्न आहेत ते खूप सोपे प्रश्न असणार आहेत. तुमचे जे काही परीक्षेचे जे काही लेवल असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, पियून आणि ड्रायव्हरसाठी 10th लेवलचे असणार आहेत. आणि तुमचे जे काही क्लर्क लेवलला जे काही परीक्षेचं जे काही पॅटर्न आहेत तिथं तुमचे जे काही लेवल असतील संपूर्ण परीक्षेतनी प्रश्नाचं ते ग्रॅज्युएट लेवल असतील. त्याच्यामुळे इथे पियून आणि ड्रायव्हरसाठी परीक्षेचं जे काही परीक्षा असेल ते सोपी असणार. त्यानंतर बघा, येथे तुमचा ग्रुप टायमरनुसार इथे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्नांचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचे जे किती प्रश्न कोणत्या कोणत्या विषयात कोणत्या ग्रुपला किती विचारले जातील ते बघू शकता. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.